प्रकाशा गावात प्रस्तावित सिमेंट प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध। सिमेंट प्रकल्पाला मंजुरी दिल्यास जन आंदोलन उभे करण्याचा ग्रामस्थांनी दिला इशारा। नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र प्रकाशा येथे प्रस्तावित सिमेंट प्रकल्पावरून संघर्ष पेटला आहे। या प्रकल्पाच्या जनसुनावणी दरम्यान ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे प्रशासकीय वातावरणात मोठा गोंधळ निर्माण झाला। प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या सिमेंटच्या धुरामुळे परिसरातील सुपीक शेती नापीक होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। तसेच प्रकाशा हे पवित्र धार्मिक स्थळ असल्याने औद्योगिक प्रकल्पांमुळे येथील आध्यात्मिक शांतता भंग पावेल आणि पर्यावरणाचा ऱ्हास होईल, असा ग्रामस्थांचा ठाम दावा आहे। प्रशासनाने जनभावनेचा आदर करावा, अन्यथा सिमेंट प्रकल्पाविरोधात तीव्र जन आंदोलन उभारले जाईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। या विरोधामुळे प्रकल्पाच्या मंजुरीबाबत आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत। प्रामुख्याने प्रकाशा हे गाव तीर्थक्षेत्र ब वर्गामध्ये राजपत्रित सरकार दरबारी नोंद असल्या कारणामुळे MPS महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नियमानुसार आणि निकषानुसार येथे फक्त श्वेत आणि ग्रीन दर्जाचे प्रकल्पच इकडे येऊ शकतात। संबंधित उद्योजकाला सुद्धा संबंधित विभागाने मिसगाईड केलेले आहे। त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यामध्ये भालेर MIDC सुद्धा आहे। तिथे सर्वतोपरी सगळ्या गोष्टींनी तिथं सुविधा होत्या तरी सुद्धा प्रकाशा इथं असे सगळे निकष असताना त्या परवानगी देण्याचा यांनी मानस ठेवलेला होता। पण याचे दुष्परिणाम अशा पद्धतीचे आहे का सर्वांगीण दृष्टिकोनातून तीर्थक्षेत्राच्या हिशोबाने हेरिटेजच्या हिशोबाने हे आरक्षित क्षेत्र आहे आणि शेती आरोग्य सगळ्या गोष्टींनी इथं दुष्परिणामच होणार आहे। आणि शिवाय हा फुल्ली ऑटोमेटेड प्लांट आहे, याच्यातून फक्त 47 लोकांचा रोजगार निर्मिती होणार आहे आणि पर्यायाने 25 ते 50 हजारचं प्रकाशा आणि पंचक्रोशीतील लोकांचं या परिसरामध्ये आरोग्य धोक्यात येणार आहे। म्हणून प्रकाशा ग्रामस्थ वासियांनी आणि ग्रामपंचायतींनी आणि पंचक्रोशीतील संबंधित सर्व ग्रामपंचायतींनी देखील कडाडीच्या हरकत घेतलेली आहे। ही नोंद आमची घेण्यात यावी। प्रामुख्याने सिमेंटचा प्रकल्प हा लोकवस्तीपासून आणि शेत जमिनीपासून लांब असायला पाहिजे। कारण काय की सिमेंट पासून जे धुळकण उडतील त्या धुळकणामुळे इथल्या सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यावर त्याचा मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होईल आणि सदर प्रकल्पाचा अगदी काही अंतरावरच आमचे तीर्थक्षेत्र आहे, तिथे बऱ्याचसा जलसाठा राहतो। त्या जलसाठ्यामधून असंख्य पंचक्रोशीतील असंख्य गावांना पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत आणि शाळा कॉलेज अगदी ज्युनियर सिनियर KG पासून ते कॉलेज पर्यंतचे विद्यार्थी जेव्हा शिक्षण घेत आहेत, रोज जी धूळ उडेल त्या धुळीचे दुष्परिणाम त्या लहान लहान जीवांवर सुद्धा होईल आणि या परिसरात पूर्णतः बागायत जमीन आहे। बागायत जमिनीवर जर धूळ बसली त्या पिकांवर तर पिकांची फोटोसिंथेसिस क्रिया बंद होऊन उत्पन्न घटेल आणि परिणामी दूरगामी परिणाम फार वाईट होणार आहे। म्हणून आम्ही या प्रकल्पाला विरोध केला आहे। NOC दिली पण इतर ग्रामपंचायतींनी दिलेले आहेत ना वाटतं। इतर ग्रामपंचायतींमध्ये जी पारदर्शकता असायला पाहिजे, एक नियम कसा राहतो की 18-12 यांनी नोटिफिकेशन केलं, सगळ्या वृत्तपत्रांमध्ये दिलं, ग्रामपंचायतींना इंडिव्हिज्युअल पत्र दिलं, तर ते पत्र यांनी 4 दिवस अगोदर दिलं। 4 दिवस अगोदर ते पत्र ग्रामपंचायतींनी नोटीस बोर्डावर लावलं। मुळात हा विषय कसा आहे बघा, याच्या साशंकता निर्माण होते, कुठेतरी संदेह निर्माण होतो। त्याला मूळ कारण असं आहे की सदर प्रकल्पाबाबतीत जनसुनावणी घेण्या अगोदर प्रकल्पाचा प्रोजेक्ट रिपोर्ट प्रकल्प अहवाल हा ज्या ग्रामपंचायती कार्यक्षेत्रात येत आहेत त्या ग्रामपंचायतींना महिनाभर अगोदर दिला गेला पाहिजे। संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी याबाबत गावाची दौंडी देऊन गावाला जागृत केलं पाहिजे की असा असा प्रकल्प आपल्या गावाच्या परिसरात येतोय। त्यासाठी ग्रामसभा बोलवली पाहिजे आणि ग्रामसभा बोलवून प्रकल्प अहवालाचं वाचन केलं पाहिजे, बरोबर आहे। त्यातल्या काय त्रुटी वगैरे असतील त्या, आणि मग ते वाचन केल्यानंतर मग जनसुनावणीची तारीख असते। पण असं कुठल्याही ग्रामपंचायतीच्या बाबतीत झालेलं नाही। असंख्य ग्रामपंचायतींना माहितच नाही की आम्हाला पत्र मिळालं की नाही मिळालं। त्यांनी कुठून तरी पोच घेऊन आले आणि कागदोपत्री फक्त पुरावा पूर्ण करून घेत आहेत। पण प्रॅक्टिकली जी जनसुनावणी घेतली गेली पाहिजे तशी जनसुनावणी घेतली गेली नाही, याच्यावर देखील आमचा आक्षेप आहे। मुळात जनसुनावणी ही मॅनेज दिसली, कुठेतरी मॅनेज होती बुवा असं।